कारण सगळ्या गावाला कळलंय सत्य लपून का राहतं. सगळ्या गावात चर्चा सुरू आहे की सखू कसोटी देणार. आज सूर्यास्ताच्या मुहूर्तापर्यंत सखू निखाऱ्यावर चालणार. बघा बाई आता, नाही म्हणजे भावनेच्या भरात काहीतरी कबूल करून बसायचं आणि नंतर सगळ्यांना रडवायचं. हा शिरस्ताच झाला हिचा. हात टेकले बाई हिच्या हट्टीपणासमोर. अहो निखारे म्हणजे काय फुलाचा गालीचा आहे का त्याच्यावरून चालायला. चुलीच्या जरा जवळ बसलो तर धग सहन होत नाही आपल्याला. तव्याचा चटका लागला तरी जीव घाबरतो आणि ही धगधग त्या निखाऱ्यांवरून चालायचं म्हणतीये. बाई 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 बाई, कपड्यांनी ठिणगी पकडली तर अख्खीच्या अख्खी जळून जाईल आपली सखू. गप्प बैस भामे, कशाला रंगवतेस अभद्र वर्णनं. असं काहीही होणार नाहीये. तुला निक्षून सांगते सखू, तू असली जीव घेणी कसोटी अजिबात देणार नाहीयेस. करून करून काय करेल तो मालक. जप्ती आणेल, घराबाहेर काढेल, इतकंच ना. आपण समोरच्या पारावर राहू, धर्मशाळेत, नाहीतर कुणाच्या तरी ओसरीवर राहू. पण त्याला घाबरून असले जीव घेणे खेळ खेळायचे नाही. पण नाही आणि बिन नाही. काय वाटेल ते झालं तरी तू निखाऱ्यावरून चालणार नाहीस. विषय संपला. काय रे काळ्या, पुरी किती स्वस्ती आहे तुझ्यासाठी. माझा इथुरा निस्ती करत असती आणि तू बघत बसलाय निसता कमरेवर हात ठेवून. कसोटीच्या नावाखाली तो मालक लय छळ करतोय रे पुरीचा. तुला दिसत नाही का रे काळ्या. रावळाचं दार उघडव म्हणून सखू कधी मिरच्या खाते ना. मिरच्या खाते ना. कधी गळ्यात काट्यांची माळ घालती, कधी थंड पाणी अंगावर बी घेते. आता तर निखाऱ्यावरून चालणार म्हणते. अरे तुला ऐकू आलं का, निखाऱ्यावरून चालणार म्हणते ती. ठाव आहे ना किती आठवी वासरू आहे ते. अरे तू कुणाचं बी ऐकणार नाही रे, म्हणून तुला सांगायला आलं नाविलाजाने. कारण ती फक्त तुझंच ऐकती. आता बघतोस मी तू काय करतोस ते. हे बघ काय, जर पुरीला काय झालं ना तर बघच तू. पांडू, तू मला काय सांगू नको पुरी. मला फक्त एकच ठाव आहे, तू निखाऱ्यावरून चालणार नाही म्हणजे नाही. अरे एकदा तरी ऐक माझं पांडू. त्या राक्षसासोबत घरावर जप्ती आणण्याची धमकी दिलीये. त्या आजीला ही कसोटी देत होते, निखाऱ्यावरून चालायची. मुलगीला? अरे हो रे पांडू, आजी किती म्हातारी आहे, त्यात ती आजारी आहे. तिला सहन होईल का निखाऱ्यांवरून चालणं. अगं मुलगीचं काय, तुला बी कसं सोसन पुरे. निखाऱ्याची लांबून बी दग लागते ग, आणि तू त्याच्यावर चालायचं म्हणतेस. पण पांडू, आजीसाठी मला हे करावं लागेल. दुसरी काही वाट नाही का. सखू, सखू, ऐकायचं नाही असं पणच केलंस काय ग सखू. तू घरातून बाहेर पडायचं नाही सांगितलं होतं ना, बजावलं होतं ना. तरी पण तू आलीसच बाहेर. आणि तू रे पांडू, तू पण इथे थांबू नकोस, मुकाट्याने घरी जा.
जवळपास फिरकायचं सुद्धा नाही. काय सांगितलं ऐकू येत नाही का? चल जा पळ. आजी आजी बिज्जी काही नाही, तू आज चल. तुझा बंदोबस्तच करते मी. चल आत चल. अगं पण आजी आत ये. आजी आत ये. आता अजिबात बाहेर जायचं नाही. आपलीच चालवते, घरातून बाहेर पडायचं नाही अजिबात. आजी एकदा तरी ऐक माझं. ऐक ना ग. काय? आपली कसोटीपासून सुटका नाहीये. तर राक्षसासोबत दुष्ट आहेत. तर तुला ही कसोटी करायला लावते. नको ना ग आजी, मला सोड ना. मला देऊ दे ती कसोटी. तुला त्रास झालेला मला नाही चालणार ग आजी, सोड. कुणी ही कसोटी देणार नाहीये. आपली कसोटी घ्यायला तो काय देव आहे? सोड ना काहीही झालं तरी त्याच्या कसोटीला मी बळी पडू देणार नाही. आजी सोड. आणि मीही पडणार नाहीये. अजिबात बाहेर जायचं नाही आणि त्याच्या समोर तर अजिबात यायचं नाही. आजी सोड ना ग. कशी बाहेर पडतेस तेच बघते मी. गप्प उभं राहायचं इथे, अजिबात हलायचं नाही. आजी आजी नको ना ग. गप्प उभी राहा. चल इकडे. अगं आजी नको ना ग. नाही, अजिबात आवाज करायचा नाही. आजी नाही, गप्प उभी राहा. कसोटी द्यायला निघाले, अजिबात कुठे बाहेर राहायचं नाही. आजी सोड ना मला. नाही सोडणार मी. सोड ना. तू कशी बाहेर पडतेस तेच बघायचंय मला. गप्प उभी राहा. मी बाहेरच बसणार आहे. शांत राहा. आजी आजी नको ना ग. आजी आजी सोड ना ग मला. आजी सोड ना ग मला. आजी आजी सोड ना. आता आपण सगळ्या गाववाल्यांनी एक व्हायलाच पाहिजे. आणि त्या मालकाचा विरोध करायलाच पाहिजे. म्हणजे अरे आपण गप बसलो तर त्या मालकाची हुकुमशाही सुरूच राहील ना. तुमचं म्हणणं अगदी रास्तच आहे. आपण सगळ्यांनी मिळून या नरोत्तमला अडवलंच पाहिजे. त्याचं वागणं अत्यंत विकृत आणि संतापजनक आहे. काही बी झालं तरी त्यानं सखुला निखाऱ्यावर चालवायचं नाही. बस. असा कसा चालवल? चला आपण वाड्यावर जाऊ आणि त्याला तिथेच अडवू. हा चला 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 लवकर चला. चला. दरवाजा कुणी बंद केला? चला बघू. चला. उघड्या कोणीतरी दरवाजा. बघा आपण विरोध करणार हे ठाव होतं त्या राक्षसाला, म्हणूनच आपल्याला बंद करतोय. काहीच कळत नाही. सूर्यास्त झाला असेल ग. विठुराया या मालकांना ना मी. उमा, मला मालकाची भीती वाटत नाहीये. मला सखूची भीती वाटते. कारण विठुरायाचा प्रश्न आला की ती कशाचीच पर्वा करत नाही. तिच्या जीवाची सुद्धा नाही. कोणी असेल का आपल्याला सोडेल असं? कोणी आहे का? सोडा आम्हाला. सोडा. जाऊ द्या आम्हाला. आम्ही जातो निखाऱ्यावरून चालून परत येतो. पण जाऊ द्या आम्हाला. सोडा. सोडा. अरे कोणी आहे का इथे? कोणी आहे का? जाऊ द्या ना आम्हाला. माझ्या फुलासारख्या मुलीला इतकी मोठी शिक्षा नका हो देऊ. जाऊ द्या ना आम्हाला.
आमच्या दोघांच्या मनात दया माया नाहीये. आजी, जर आपण ही कसोटी पार नाही केली ना तर ते आपल्याला घरातून बाहेर काढतील. मला सोड. नाही, मी तुला बाहेर जाऊ देणार नाही. आजी, बघतेच मी आहे आणि तो विठुराया. सोड ना मला. आजी, सोड ना मला. सोड ना. नाही उघडत का? आपण खिडकी पाशी जाऊन बघूया. हा, इकडे बघते. कुणी आहे का? कोणी आहे का? कुणी आहे का? कुणी आहे का? आहे का कुणी? आगीचा भडका उडालाय. अरे अजून एक घमेला आणा निखाऱ्याचं आणि पसरवा इथं. ये लवकर. अरे ये ना. आणखी हा पसरव. आणि हे कोळसे या फुलवणार. हे कोळसे फुललं म्हणजे कसं एकदम हसण्यावरही वाटतंय. अरे निखाऱ्यावरून चालण्याची कल्पना करणं आणि प्रत्यक्षात चालणं हा सगळं वेगळं असतं. हो, हा नुसतं वेगळं. काय भयंकर आहे होय. ज्याने इठुरायाचं राऊळ बंद केलं ना त्याच्या समोर असं बोलू नका. समजलं का? बालकांना कळलं त्या निखाऱ्यावर तुम्हाला उभं करतील ते. नाही नको नको. खरंच सांगतो खूपच छान. सखुला चालवायचं असं चालवा. मालक आले. मालक आले. अरे गप्पा रे गप्पा. आता मालक आजच्या या अग्नी दिव्याबद्दल मांडणार आहे तो मनोगत म्हणतो मी. मालक तर आपल्या इटोऱ्याची परमभक्त असणाऱ्या सकूची आज विशेष कसोटी आहे. हा, पण आम्ही तिच्यावर कसली बी जबरदस्ती केलेली नाही. ती स्वतःहून तयार झाली. आगीतून चालण्यासाठी ती स्वतः तयार झाली तुमच्यासाठी. ते तुमच्यासाठी राऊळ उघडता यावं, त्या विठुरायाचं दर्शन व्हावं, त्याची पूजा करता यावी म्हणून ती सखू तयार झाली. हो, या अग्नी दिव्यासाठी म्हणतो मी. आणि हे पण सांग की हे अग्नी दिव्य करत असताना काय झालं तर जबाबदारी तुमची. हा, या सकूच्या म्हातारीला बोललो होतो पण ती जबाबदारी सकून घेतली. आम्ही बी मन मोठं केलं आणि बोललो या कसोटीमध्ये सकू जर जिंकली तर आम्ही राऊळ उघडू सर्वांसाठी. राहू देत ना. आजी, सोड ना मला.
आता समधी तयारी झालेली आहे. सकूला बोलवा. आजी सोडला गं मला, आजी सोडला मला. आजी आजी ओ आजी, अहो झाली की ओ बाहेर सगळी तयारी म्हणतो मी. पाठवा की ओ सकूला त्या अग्नी दिव्यासाठी म्हणतो मी. अरे निखाऱ्यावर चालण्यासाठी म्हण. अग्निदिव्यातनं म्हणल्यानंतर होळी पेटवा लागेल इकडं. निखाऱ्यावर चालण्यासाठी. हा, निखाऱ्यावर चालायला ओ आजी, पाठवा की ओ. आजी सोड मला, सोड ना, सोड ना गं आजी. आजी सखू बाहेर येणार नाही आणि कसोटी पण देणार नाही. काय येणार नाही सकू? होय, तिला यायलाच पाहिजे. तिला यावंच लागेल. घाबरली असेल हो सकू. जा बोलवा तिला, बोलवा. ए, माझ्याशी बोल, माझ्याशी. तू एक काम कर, तू मोठा आहेस ना, लहानांनी मोठ्यांचं अनुकरण करायचं असतं. तेव्हा त्या निखाऱ्यावरून आधी तू चालून दाखव. मग मी बघ सकूला लगेच बोलवते. पांडू, पांडू तू आलास. विठुरायानेच पाठवणार रे तुला, सोडवणार रे मला. अरे बघतोयस काय तू पांडू? घाई कर, सोडव मला. पुरे बाहेर निघाले, बघितलेस का? पुढे यायची छाती सुनार नाही. पांडू, अरे विठुरायाची मूर्ती जंगलात नेली होती तेव्हा आपण दोघीच होतो ना, ते शक्य झालं की नाही? वासराला वाघाच्या पुढ्यातून आणणं शक्य होतं का? तरी ते झालं ना. पांडू, तू असलास ना की मी काही करू शकते. तू मला काठी दिलीस आणि हलगी वाजवलीस म्हणून मी दोरीवरून चालले, हो की नाही? मग तू सोबत असताना काय अशक्य आहे? सोडव ना मला. पांडू, आता विचार करत बसू नकोस. चल लवकर, सोडव मला. मी जर लवकर तिकडे गेले नाही तर आजीला त्या निखाऱ्यांवरून चालवतील. आजीला वाचवायला हवं ना. सोडव ना मला. मग तू चाल की निखाऱ्यावर. सकू कशाला पाहिजे? आणि तसे मी तुमच्या दोघीमध्ये चढावड लागलेली असते की निखाऱ्यावर मी चालणार नाही, नाही मी चालणार, ती नाही चालत. मग तू कसोटी पूर्ण कर घे. मग तू कसोटी पूर्ण कर घे.
हिला चालू दे निकारेवर. ए म्हातारे, टाक टाक पाऊल पुढे टाक, टाक त्या निकारेवर.